Good morning, students. Let us complete our third chapter, Properties of Natural Resources. म्हणजे नैसर्गिक साधन स्रोतांची गुणधर्म. In this lesson, we see that properties of air, which are that the properties of air is it has mass and weight. Then the pressure exerted by air is called atmospheric pressure. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब, ज्याच्यामध्ये एक छोटासा एक्सपेरिमेंटसुद्धा तुम्हाला दाखवला होता की जे आपलं इंजेक्शन असतं त्या इंजेक्शनला जर तुम्ही नुसताच उघडलं तर जेव्हा त्याला उघडतो तेव्हा आपल्याला प्रेशर द्यावं लागतं, पण त्याच पिस्टनच्या पुढे जर तुम्ही बोट ठेवला तर तुम्हाला त्या पिस्टनला हात न लावता सुद्धा आपोआप ते जे मागची जी बाजू असते पिस्टनची ती आपोआप खेचली जाते. हे कशामुळे होतं तर वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिली होती मास अँड वेट. याच्यासाठीचा जो प्रयोग होता तो होता की बलून्सचा, फुग्यांचा. एका स्टॉलला 2 बलून्स लटकवले, दोन्ही बलून्सला फुगवलं आणि एक बलून फोडला. तर बलून फोडल्यानंतर त्या जो राहिलेला बलून असतो तो फुटलेला बलून असतो तो वर जातो आणि जो राहिलेला बलून असतो तो खाली येतो, फुगा खाली येतो. म्हणजेच बलूनला वेट आहे, मास अँड वेट. हवेला वस्तुमान आहे आणि वजनसुद्धा आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट आपण पाहिलं होतं इफेक्ट्स ऑफ एअर प्रेशर. म्हणजे हे जे हवेचा दाब आहे या हवेच्या दाबाचे काय परिणाम होतात. इफेक्ट्स म्हणजे परिणाम. यामध्ये आपण पाहिलं होतं की फाउंटेन एक तयार केला होता एका प्रयोगामध्ये, ज्याच्यामध्ये एक स्ट्रॉ घेतलं होतं. एक स्ट्रॉ ग्लासमध्ये पाणी भरून तो फिल केला होता. पूर्ण स्ट्रॉमध्ये पाणी खाली टाकल्यामुळे चढतं. जसं आपल्याला माहिती आहे आपण ज्यूस पितो तेव्हा ज्यूस पिताना तसंच होतं. जे स्ट्रॉ आपण जेव्हा ग्लासमध्ये टाकतो, आपल्या कपमध्ये टाकतो, तेव्हा त्याच्यामधलं ज्यूस जे आहे ते स्ट्रॉमध्ये येतं आणि मग आपण तोंडाने ओढून ते खेचून पितो. आता ह्याच्यामध्ये त्याच प्रकारचं एक्सपेरिमेंट होतं, ज्यामध्ये एक दुसरी आपल्याला स्ट्रॉ घेतली होती आणि त्या स्ट्रॉने जेव्हा फुंकर मारली तेव्हा फाउंटेन तयार होतो, फवाऱ्यासारखा आकार त्याचा दिसतो. तर हे कशामुळे होतं तर एअर प्रेशरमुळे. एअर प्रेशरचा इफेक्ट काय होतं की वॉटर फाउंटेन तयार होतो. त्यानंतर सेकंड होतं विंड्स म्हणजे वारे. आता आपण बरेचदा उन्हाळ्यामध्ये वगैरे आपण बघतो की खूप उष्णता असते, गरमी असते आणि अचानक जोरजोराचा सोसाट्याचा वारा सुटतो. हे असं का बरं होतं तर जे एअर प्रेशर असतं, जे एअर बेल्ट्स असतात ते लोकडून हायकडे जात असतात. त्याला म्हणायचे एअर प्रेशर, त्याला म्हणतात विंड बेल्ट्स. जे एअर बेल्ट्स असतात हे एअर बेल्ट्स हायर प्रेशर टू लो प्रेशर, म्हणजे जिथे जास्त हवेचा दाब तयार झालेला आहे ते जास्त हवेच्या दाबावरून ते जिथे हवेचा दाब कमी आहे त्या बाजूला वाहत असतात. हे जे विंड्सचं लेसन आहे हे तुम्हाला जॉग्रफीमध्ये, भूगोलमध्ये सुद्धा अभ्यासायला आहे. त्यानंतर आणखी एक छोटासा प्रयोग होता, तो होता की ग्लासमध्ये हे बर्फाचे खडे टाकले, आईस क्यूब्स टाकले खूप सारे आणि त्याला तसंच ठेवलं. तर काही वेळाने ग्लासच्या बाहेर आपल्याला पाण्याचे छोटे छोटे ड्रॉपलेट्स जे आहेत ते दिसतात. तर हे कशामुळे होतं तर ह्युमिडिटी. ह्याचं कारण काय आहे ह्युमिडिटी, पाण्याची आर्द्रता. पाण्याच्या आर्द्रतेमुळे जो आजूबाजूचा ग्लासच्या बाजूचा जो सरफेस आहे त्याच्या बाजूची जी काही हवा आहे ती सुद्धा थंड झाली आणि त्या थंड हवेमुळे काय झालेलं आहे, जास्त थंडपणामुळे त्या पाण्याची वाफ झाली नाही आणि आपल्याला पाण्याचे थेंब ग्लासवर जमा झालेले दिसले. त्यानंतरचं होतं आपलं प्रॉपर्टीज ऑफ एअरमध्ये. पुढे एक छोटा प्रयोग घेतला होता की आपण बॉटल जर का सरळ एखाद्या पाण्याच्या बादलीमध्ये किंवा पाण्याच्या टबमध्ये टाकली आपण बॉटल, प्लास्टिकची म्हणा कोणती पण, आणि ती जर का डायरेक्ट टाकली तर त्याच्यात पाणी जातं का नाही जाणार. जोपर्यंत आपण ती बॉटल तिरकी करत नाही तोपर्यंत त्या बॉटलमध्ये पाणी आतमध्ये जाणार नाही.
हे का बरं, तर बॉटलमध्ये ऑलरेडी जे बॉटलमध्ये ऑलरेडी प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आहे की ऑक्युपाईंग स्पेस, पाणी जे आहे, हवा जी आहे ही जागा व्यापते, त्यानंतर तिला स्वतःचं मास आहे, वेट आहे, वजन आहे, वस्तुमान आहे आणि घनता पण आहे. त्यामुळे जेव्हा आपण बॉटलमधली हवा जेव्हा जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत पाणी आतमध्ये जाणार नाही. म्हणजे जेव्हा आपण बॉटल तिरकी करतो तेव्हा त्याच्यामधली हवा बाहेर निघून पाणी त्याच्यामध्ये जातं, म्हणजे त्या ठिकाणी पाणी जातं. नेक्स्ट एक होतं स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता याच्यामध्ये आपल्याला एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस आपण म्हणतो की आपल्या आजूबाजूच्या हवेमध्ये खूप सारे छोटे छोटे कण जे असतात ते आपल्या आजूबाजू हवेमध्ये आहेत. मग तेव्हा याच्यामध्ये आपल्याला जी प्रकाशाचे किरण आहेत ते मे बी सनलाईटचे असतील, सूर्यापासून मिळणारे असतील, किंवा आपलं आर्टिफिशियल जे आहे बल्ब आहे, ट्यूबलाईट आहे, टॉर्च असेल, मोबाईलचा टॉर्च असेल, मग त्या छोट्या छोट्या कणांवरून, त्या छोट्या छोट्या पार्टिकल्सवरून लाईट जे आहे ते रिफ्लेक्ट होतं आणि म्हणून जेव्हा तो प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडतो तेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट दिसते किंवा वस्तू आपल्याला दिसते. ही आणखी एक प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट आहे टेम्परेचर रेग्युलेशन. टेम्परेचर रेग्युलेशन, आता उन्हाळ्यामध्ये आपण पाहिलं की जे आपलं टेम्परेचर असतं, औरंगाबादचं टेम्परेचर आपण घेतो 42, 43, 46 डिग्रीपर्यंत आपलं वातावरणातलं टेम्परेचर जे असतं ते वाढतं. पण काही वेळानंतर, थोडा वेळ झाला की 5-6 नंतर वातावरण जे असतं असं थोडंसं सूर्यप्रकाश कमी झाला तर हवा सुटल्यानंतर काय होते, एकदम आपल्याला गरमी जी असते ती कमी झाल्यासारखी जाणवते. म्हणजे हवेची आणखी एक प्रॉपर्टी काय, टेम्परेचर रेग्युलेशन. टेम्परेचर जास्त उष्णता असेल ते कमी करण्याचं कामसुद्धा आपल्याला ही प्रॉपर्टी एअरमध्ये आहे. ज्यामुळे काय होऊन जातं की आपले जे पृथ्वीचं जे तापलेला पृष्ठभाग असतो तो थंड होण्यासाठी मदत होत असते. ट्रान्समिशन ऑफ साऊंड, आवाजाचं वहन सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे एअरची. आपण म्हटलं की साऊंड्स दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग इन द एअर. आपल्या वातावरणामध्ये जो काही आवाज असतो तो एअर थ्रू, हवेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतो. नेक्स्ट आपण पाहणार आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. मागे आपण पाहिलं प्रॉपर्टीज ऑफ एअर, आता आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. याच्यामध्ये पाण्याची डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे घनता. पाण्याची घनता कशी मोजणार, तर आपल्याला आता याच्यामध्ये आपण घनतेमध्ये व्हॉल्यूम जे आहे त्याच्यामध्ये डेन्सिटी कशी काढणार पाण्याची, तर मास अपॉन व्हॉल्यूम. मास म्हणजे त्याचं वस्तुमान आणि व्हॉल्यूम म्हणजे पाण्याचं घनफळ. आता घनफळ कोणत्या वस्तूचं आपण काढतो की ज्याला लांबी आहे, उंची आहे आणि रुंदी, त्या वस्तूचं आपण घनफळ काढत असतो, त्याचं व्हॉल्यूम असतं. मग मास अपॉन व्हॉल्यूम हे डिवाइड केल्यानंतर जे नंबर आपल्याला मिळणार आहे, जे काही तो फॉर्म्युला वापरून जे आपल्याला मिळणार आहे त्याला म्हणणार आपण पाण्याची डेन्सिटी, घनता. पाण्याची घनता ही ग्रॅम्स पर क्युबिक सेंटीमीटर अशी मोजली जाते. त्यानंतर आहे ॲनोमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनोमेलस म्हणजे असंगत आचरण, पाण्याचं असंगत आचरण. पाण्याचं असंगत आचरण असं का बरं म्हणतात, तर ह्याच्यासाठी जेव्हा आपण पाणी जे असतं ते आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवतो थंड होण्यासाठी, रेफ्रिजरेटरमध्ये, फ्रीजरमध्ये आपण ठेवत असतो, तेव्हा त्याचं टेम्परेचर जे असतं हे जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसला येतं, तर रूम टेम्परेचर आपलं 37 डिग्री सेल्सिअस असतं, फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आपण त्याचं टेम्परेचर डाऊन करत असतो. आपल्याला माहिती आहे की 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा बर्फ व्हायला लागतो, तेव्हा 4 डिग्री सेल्सिअसमध्ये पाण्याची जी डेन्सिटी आहे, त्याची घनता जी आहे ही कमी व्हायला लागते आणि त्याची घनता ही जास्तीत जास्त केव्हा कमी होते, ही 4 डिग्री सेल्सिअसला. आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर जेव्हा त्याचं टेम्परेचर अजून लो होत जातं
तेव्हा त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. व्हॉल्यूम म्हणजे काय? त्याचं घनफळ, म्हणजे त्याची जागा जी असते, पाणी जे आहे त्याचं जास्त घनफळ त्याचं वाढत असतं. त्याला म्हणायचं ॲनोमेलस बिहेवियर ऑफ वॉटर. त्यानंतर आता पाणी जे आहे हे आपलं जर एखादं मोठ्या लेकमध्ये असेल, पॉन्डमध्ये असेल, सीवरचं वॉटर असेल, तर जिथे खूप थंडी असते नॉर्थ रिजन्समध्ये, तेव्हा तिथले जे वरचं पाण्याचा थर जो असतो तो हा आपल्याला सॉलिड दिसतो. जसं आपण पिक्चरमध्ये वगैरे बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल, अँड थोडंसं चेंजसाठी आपण तो एंटरटेनमेंट पिक्चर पाहिला. त्याच्यामध्ये जेव्हा तो कुत्रा जो असतो तो जेव्हा बर्फामध्ये खाली पडतो तेव्हा वरून बर्फ दिसतो तो आपल्याला, पण खाली कसं असतं? पाणी असतं. तर मग हे काय आहे? हे ॲनोमेलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे, की आपल्याला वर जरी असं वाटत असेल की वरचा थर हा बर्फाचा झालेला आहे, पण तिथेच त्याच्या खाली फक्त काही सेंटीमीटर किंवा मीटरपर्यंतचाच थर जो असतो तो बर्फाचा होतो. त्याच्या खाली मात्र पाणी द्रवरूपामध्येच असतं. त्यामुळे जे काही थंड प्रदेशामधले प्राणी किंवा पाण्यामधले जे काही वनस्पती असतात त्या वरचा थर बर्फाचा जरी झाला तरी खाली पाणी असल्यामुळे ते जिवंत राहू शकतात. नेक्स्ट आहे आपलं, मग ह्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ डेन्सिटीमध्ये ते येतं की पाण्यामधले प्राणी किंवा वनस्पती कसे जिवंत राहू शकतात. तर 4 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर त्याची डेन्सिटी जी असते ती डिक्रीज होत जाते, पाण्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे जे फक्त वरच्या पाण्याच्या स्तराचा बर्फ होतो, खाली पाणी द्रव स्वरूपामध्येच राहतं. हे त्याचं इफेक्ट आहे. त्यानंतर युजेस ऑफ वॉटर. हे पाण्याचं यूज काय आहे? आपण कशासाठी पाणी वापरतो? तर क्लिनिंग पर्पजेस सर्वांना माहितीच आहे की आपण स्वच्छतेसाठी पाणी वापरतो. अजून मग त्याचं काय आहे? फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे पाणी जे आहे हे पाण्यामध्ये वाहकता हा गुणधर्म आहे. वाहकता म्हणजे जसं उंचावरून आपले डॅम्स असतील किंवा आणखी उंच डोंगरावरचं खाली पडत असलेलं पाणी आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याची प्रॉपर्टी वॉटरमध्ये आहे. म्हणून त्याचं काय आहे? यूज ऑफ वॉटर. आपण वीज निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचा वापर करतो, कारण त्याच्यामध्ये वाहकतेचा गुणधर्म आहे. पुढचं आहे कूलंट. कूलंट या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे कूलंट. कूल म्हणजे थंड करणे. जर एखादी वस्तू तापलेली असेल तर थंड करण्यासाठी आपण साध्या पाण्याचा वापर करतो. यामध्ये आता समजा पाणी तापवलेलं आंघोळीसाठी, मग थंड करण्यासाठी आपल्याला थंड पाण्याचं विसावून टाकतो. ते एक प्रकारचं कूलंट म्हणून आपण तिथे उपयोग करतो. हाताला भाजलं असेल, पोळलं असेल तर आपण थंड पाणी त्याच्यावर टाकतो. म्हणजे काय होईल? गरम झालेलं त्या ठिकाणचं ज्या पृष्ठभाग जो असतो तो गरम झालेला असतो, तो थंड करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, मोटर व्हेकल्स, ज्याच्यामध्ये आपल्याला कार, 4 व्हीलर्स आपण म्हणू, 4 व्हीलर्स झाले, बस झाल्या, ट्रक्स, ट्रॅक्टर्स, याच्यामध्ये जेव्हा इंजिन त्यांचं खूप तापतं तेव्हा कूलंट म्हणून ते पाणी, कूलंट नावाचं एक स्पेशल लिक्विड मिळतं आपल्याला बाजारामध्ये ऑलरेडी. पण जर ते नसेल तर पाणीसुद्धा टाकून आपण इंजिनचं वाढलेलं टेम्परेचर हे कमी करू शकतो. त्यानंतर आहे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणजे याच्यामध्ये सगळ्या वस्तू म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस या वस्तूसुद्धा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतात. म्हणून याला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणजे वैश्विक द्रावक असं म्हटलेलं आहे. पाण्यामध्ये काही पण मिक्स होऊ शकतं, म्हणून त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर क्लिनिंग एजंट म्हणजे सकाळपासून आपण आपल्या घरातल्या स्वच्छतेसाठी, त्यानंतर स्वयंपाकासाठी आणि घरातले प्रत्येक आणखी दुसरे काही कामं करण्यासाठी आपण म्हणजे पाण्याचा वापर हा करत असतो. नेक्स्ट आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ सॉइल.
सॉइल मातीचे गुणधर्म, यामध्ये कलर बघून सुद्धा आपण ती माती कोणत्या प्रकारची आहे हे आयडेंटिफाय करू शकतो. जसं की ब्लॅक कलरची माती असेल तर ही ब्लॅक कलरची माती जी आहे ही शेतीसाठी ॲग्रिकल्चरसाठी उपयुक्त असते. रेड कलरची जी माती असते याच्यामध्ये आयर्न ऑक्साईडचं प्रमाण हे जास्त असतं. रेडिश कॉपर या टाईपची जी माती असते ही ॲग्रिकल्चरसाठी एवढी चांगली नाही मानली जात. जे ब्लॅक कलरची माती असते त्याच्यामध्ये सुपीकता जास्त असते, ह्युमसचं प्रमाण जास्त असतं, असं म्हणून ही जी माती आहे हिला आयडियल मानली जाते शेतीसाठी. इतर प्रकारच्या ज्या माती आहेत मग त्या त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार त्यांचे वेगवेगळे उपयोग जे आहेत ते केले जाते. याच्यामध्ये कॉपर, येलो, ग्रे या कलरचे सुद्धा मातीचा रंग जो असतो तो आपल्याला आढळतो. त्यानंतर सॉइल टेक्स्चर म्हणजे पोत कसा आहे मातीचा. मातीचे पुन्हा 3 प्रकार पाडले जातात. मग ते सँडी माती ज्याला वालुकामय असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये असे दाणेदार किंवा वाळू जी असते ती आपल्याला माहितीच आहे, त्याला वालुकामय माती म्हणतात. सिल्ट जी माती आहे, सिल्ट मातीला गाळाची माती म्हणतात, की जे पावसासोबत खूप असं पाणी आलं, जोराचा पाऊस आला तेव्हा उताराकडे जी माती वाहून येते ते गाळ घेऊन येते स्वतःसोबत, तर तिला सिल्ट सॉइल म्हणतात. आणि थर्ड प्रकारची जी माती आहे ती आहे चिकण माती, जिला क्ले सॉइल असं म्हटलं जातं. आता ही जी सँडी सॉइल आहे तर ह्या नावावरूनच आपण ओळखू शकतो की सँड. आता ह्या सँडमध्ये पाणी धरून ठेवण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी असते, अजिबातच नसते. याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये जे मातीचे कण आहेत ते कसे मोठे मोठे असतात आणि याच्यामधून पाणी जो आहे त्याचा निचरा पटकन होतो. त्यानंतर सिल्ट माती जी आहे, गाळाची माती जी आहे, ह्या मातीमधले जे मातीचे कण जे आहेत हे मीडियम साईजचे असतात, म्हणजे खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही. आणि ही नांगरायला प्लवेबल नसते. ही माती नॉट इझिली प्लवेबल म्हणजे प्लोईंग करण्यासाठी खूप हार्ड असते. आणि ऑर्गॅनिक मटेरियल्स ह्या मातीमध्ये सर्वात जास्त असतात. त्यामुळे सेडिमेंटरी सॉइल म्हणजे ह्या टाईपची जी माती असते ही सुपीक माती असते. याच्यामध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण हे खूप जास्त आणि चांगल्या प्रमाणामध्ये असतं. त्यानंतर जी क्ले सॉइल आहे, या क्ले सॉइलमध्ये जे काही सॉइलचे पार्टिकल्स असतात हे खूप स्मॉल असतात आणि जास्त प्रमाणामध्ये ही छोटे छोटे बारीक मातीचे कण असतात, म्हणून त्याला चिकण माती क्ले सॉइल असं म्हणतात. डिफिकल्ट टू प्लो द सॉइल, ही मातीसुद्धा प्लोईंगला नांगरायला जी आहे ही अवघड जाते. आणि जेव्हा आपण हिला टच करतो तेव्हा ही माती जी असते अशी सॉफ्ट लागते आपल्या हाताला. जी सँडी जी आहे ही रेताळ माती जी असते ही आपल्याला अशी ग्रॅन्युलर मोठे मोठे असे त्याचे खडे दगड लागतात. सिल्ट जी असते ही मीडियम असते आणि क्ले सॉइल जे असतं ते चिकट असतं. आता त्याच्यानुसार सॉइलचं स्ट्रक्चर, हे माती जी असते ते मातीचे प्रकार, मातीची रचना याला म्हणूया आपण. तर याच्यामध्ये कॉलमनार म्हणजे असे त्या मातीमध्ये आपल्याला असे त्यांचे ह्या टाईपचं स्ट्रक्चर ज्या मातीमध्ये दिसतं, कॉलम सारखे जे आपल्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये आपण वगैरे वापरतो याला म्हणायचं कॉलमनार. लॅमिनार जे असतं, या लॅमिनारमध्ये असले आडव्या प्रकारचे आपल्याला पट्टे किंवा ह्याची रचना जी असते ह्या प्रकारच्या मातीची आपल्याला दिसते, त्याला म्हणणार लॅमिनार. ग्रॅन्युलर जसं सँडी सॉइल असते, ग्रेन्स आपल्याला दिसतात म्हणून ह्या मातीला ग्रॅन्युलर म्हटलेलं आहे. आणि इथे एक प्रकारची माती दिसते पहा, ब्लॉक शेप्ड, म्हणजे जसे विटांचे ब्लॉक्स म्हणू ना आपण, असे छोटे छोटे असे डबे, तर त्या ब्लॉकसारखी रचना ह्या मातीची असते. मग ह्यानुसार कॉलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर आणि ब्लॉक शेप्ड असे प्रकार मातीचे जे आहे ते स्ट्रक्चर, रचना जी आहे त्यावरून हे ठरवलेले आहेत. आता याच्यामध्ये युजेस ऑफ सॉइल, तर ह्याच्यामध्ये जी माती आहे मातीचे उपयोग काय आहे, तर
प्लांट कन्झर्वेशन, माती जर नसेल तर आपण ॲग्रिकल्चर कसं करणार, आणि ॲग्रिकल्चर केलं नाही तर अन्नधान्य कसं काय पिकवणार. म्हणून प्लांट कन्झर्वेशन जी आहे हे आपलं मेन यूज ऑफ सॉईल आहे. त्यानंतर वॉटर कन्झर्वेशन, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मातीमध्ये आहे. त्याच्यामुळेच आपण लेक्स बांधतो, आपण नल्ला बंडिंग्स करतो, वेगवेगळ्या टाईप्स आपण जे काय पाणी वाहून जाऊ नये म्हणून आपण वॉटर कन्झर्वेशनसाठी सॉईलचा वापर करतो. त्यानंतर प्लास्टिसिटी. आता प्लास्टिसिटी म्हणजे आपण माती जी आहे, मातीचे आपण जे वरील 4 प्रकार पाहिले की काही माती 3 प्रकार पाहिले, एक आहे सँडी सॉईल, दुसरी आहे सिल्ट सॉईल आणि क्ले सॉईल. तर ह्या सॉईलमध्ये ह्याचं जे यूज आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे मातीला आपण आता वीट पाहिली असेल तर ती मातीपासूनच बनते, पण नुसती मातीपासून आहे का नाही, त्याच्यामध्ये चुनखडी टाकलेली असते, त्याच्यामध्ये रेती आहे, पाणी मिक्स करून मग त्या विटांना साच्यामध्ये टाकून मोल्डमध्ये टाकून त्यांना विटेचा आकार दिला जातो आणि मग ती भट्टीमध्ये भाजली जाते. म्हणजे तो गुणधर्म काय आहे की जर का आपण मातीला भाजलं, ते एक स्पेसिफिक आकार दिला आपण मातीला आणि त्याला जर का आपण भट्टीमध्ये भाजलं तर त्याला एक ठराविक आणि असा विशिष्ट आकार मिळतो आणि पुन्हा त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या वस्तू जे बनवू शकतो. तर उदाहरणार्थ वीट झाली, त्यानंतर पाण्याचा माठ आहे, सुरई असते पाण्याची, लाल प्रकारच्या मातीपासून लाल रंगाचे माठ किंवा सुरई जी असते ती बनवलेली आपल्याला दिसते, की जे डेकोरेटिव्ह आयटम्स किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी थंड होण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. तर प्लास्टिसिटी, वॉटर कन्झर्वेशन आणि प्लांट कन्झर्वेशन हे मेन युजेस ऑफ सॉईल आहेत. आता सॉईल टेस्टिंग काय आहे. आपण मातीचे प्रकार पाहिले की आपल्याला 3 टाईपची माती आपल्याला माहिती आहे, सँडी सॉईल, सिल्ट सॉईल, क्ले सॉईल. त्यानंतर त्या सॉईलचे उपयोग स्ट्रक्चर आपण पाहिलं की कॉलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलार या टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत. त्यानंतर युजेस ऑफ सॉईल पाहिलं आपण की वॉटर कन्झर्वेशन आहे, सॉईल कन्झर्वेशन, प्लास्टिसिटीमध्ये आपण जे काही क्रॉकरी आहे, क्रॉकरी कशी बनवली जाते, त्यानंतर शाडू मातीपासून आपण गणपती बनवायचा पाहिला, त्यानंतर टेराकोटा सॉईलपासून कुंड्या बनवल्या आणि मुलतानी माती जी ती फेस पॅकसाठी कशी वापरली जाते आपण त्याचे युजेस पाहिले. मग आता ही सॉईल टेस्टिंग कशाला करायला पाहिजे, आपल्याला आवश्यकता आहे का सॉईल टेस्टिंगची. तर फार्मर्स ॲग्रिकल्चरसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की फार्मरला त्याची सॉईल, त्याची माती, त्याच्या शेतामधली असलेली जमीन ही कोणत्या टाईपची आहे ही त्याला माहिती असणं आवश्यक असते. म्हणून सॉईल टेस्टिंग करून घेणं आपल्या जमिनीचं म्हणजे मातीचं परीक्षण. सॉईल टेस्टिंग म्हणजे मातीचं परीक्षण. यामध्ये मग मातीचं परीक्षण केल्याने आपल्याला समजतं की आपलं जे शेत आहे त्या शेतामध्ये आपण कोणतं पीक घ्यायला हवं, कोणत्या पिकाचं चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. हे जर का आपण सॉईल टेस्टिंग केलं तर शेतकऱ्याला व्यवस्थितपणे समजतं. म्हणून सॉईल टेस्टिंग आवश्यक आहे. मग सॉईल टेस्टिंग केल्यानंतर 3 टाईप्सचं सॉईल आपल्याला दिसते. याच्यामध्ये पहिलं आहे ॲसिडिक सॉईल, म्हणजे याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण, जमिनीमध्ये ॲसिडचं जे प्रमाण आहे हे लेस दॅन 6.5 आहे. त्यानंतर न्यूट्रल सॉईल जी आहे याच्यामध्ये pH, हे जे सॉईलचं जे टेस्टिंग यामध्ये pH लेवल काढला जातो मातीचा. तर न्यूट्रल सॉईलमध्ये तो 6.5 पासून तो 7.5 पर्यंत असला तर ती सॉईल न्यूट्रल आहे. याच्यामध्ये जे कोणतं पीक घेतलं जाईल ते चांगल्या पद्धतीचंच येईल. आणि त्यानंतर जे अल्कलाईन सॉईल आहे याच्यामध्ये pH लेवल जे आहे हा ग्रेटर दॅन 7.5 असतो, म्हणजे ही आम्लारी म्हणजे ॲसिडचं प्रमाण कमी असणारी ही ह्या टाईपची माती असते. मग ह्या टाईपच्या मातीमध्ये कोणतं पीक घेतल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने येईल याची माहिती आपल्याला कृषी खात्याचे जे काही कर्मचारी असतात ते चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना समजून सांगू शकतात. ॲसिडिक सॉईल असेल तर मग जास्त ॲसिडिक सॉईलमध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेऊ शकतो किंवा त्या ॲसिडिक सॉईलमध्ये आणखी कोणते आपण घटक टाकून ॲसिडिक सॉईल जी असेल ती अल्कलाईन करता येईल. तर ह्या टाईपचं सगळं जे मार्गदर्शन असतं हे
ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटपर्यंत कडून शेतकऱ्यांना दिलं जातं. तर हे एक इम्पॉर्टंट आहे की सॉईल टेस्टिंग करायला हवी. त्यानंतर नेक्स्ट आहे तर हे सॉईल टेस्टिंग केल्यामुळे आपल्याला पीक कोणत्या प्रकारचं घ्यायचं, कोणतं पीक घेतल्यानंतर चांगलं उत्पन्न मिळेल हे समजतं. याच्यामध्ये जर बुकमध्ये पाहिलं तर इथे कॉजेस ऑफ डिमिनिश सॉईल फर्टिलिटी म्हणजे जमीन की आहे जी आपली शेती आहे जमीन नापीक होण्याची कारणं काय आहेत हे सांगितलेलं आहे. तर हे एकदा आपण थोडंसं बघून येऊया. सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8 म्हणजे ज्या जमिनीचं pH लेवल हे 6पेक्षा कमी आणि 8पेक्षा जास्त असेल तर ती जमीन नापीक समजली जाते. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ज्याच्यामध्ये रासायनिक खतांची मात्रा कमी असेल तर तशा जमिनीही नापीक असतात म्हणजे पीक त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये घेता येत नाही. प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर पाण्याचा जो निचरा होण्याचं जे प्रमाण आहे हे जमिनीमध्ये होत नसेल तरी सुद्धा आपल्याला पीक व्यवस्थितपणे घेता येत नाही. रिपीटेड कल्टिवेशन वारंवार एकच पीक घेण्यामुळे सुद्धा जमिनी ज्या आहेत त्या नापीक होतात. कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर जास्त क्षारयुक्त पाणी जर का जमिनीला दिलं गेलं तेव्हा सुद्धा जमीन नापीक होत असते. अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स कीटकनाशकं आणि जे काही कृत्रिम खतं आहेत ते खतांचा वापर जर का केमिकल्सचा जास्त केला तेव्हा सुद्धा जमीन जी असते ती नापीक होत असते. सो स्टुडंट्स इथे आपण हा लेसन कंप्लीट केलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा लेसन व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू.